नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज घोषणा उद्यापासून लागू। 13 जानेवारी मंगळवार। काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्यातील 2.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेचा महायुतीला मोठा राजकीय फायदा झाला होता। दरम्यान सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्यात येतील असं आश्वासन निवडणूक प्रचारादरम्यान अनेक महायुती नेत्यांनी दिलं होतं। मात्र सरकार स्थापन होऊन जवळपास वर्ष उलटलं असतानाही 2100 रुपयांबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही। त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न आता राज्यातील लाखो महिलांना पडला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील तरुणांना अर्थसहाय्य मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात यावर्षी 13,847 तरुण नवउद्योजक तयार झाले आहेत। राज्याच्या विकासाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब मानली जात आहे। विशेष म्हणजे हे सर्व उद्योजक 18 ते 45 वयोगटातील आहेत। राज्याच्या उद्योग विभागाने नवीन औद्योगिक धोरणाअंतर्गत अनेक नाविन्यपूर्ण योजना व कार्यक्रम हाती घेतले आहेत। सूक्ष्म व लघु उद्योग उपक्रमांना चालना तसेच स्थानिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेनुसार तरुणांना अर्थसहाय्य केले जात आहे, अशी माहिती उद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी दिली। राज्यातील युवक व युवतींना आर्थिक बळ देऊन स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे। प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी 50 लाख व सेवा कृषीपूरक उद्योग आणि व्यवसाय प्रकल्पांसाठी 20 लाख रुपये या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते। प्रकल्पांची आर्थिक पाहणी तपासून बँक कर्ज देण्याबाबत निर्णय घेतात। योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव मंजूर झालेल्या अर्जदारांसाठी शासनमान्य संस्थांच्या सहयोगाने मोफत उद्योजकीय प्रशिक्षण दिले जाते। 2024-2025 या वर्षात 13,847 नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील शाळांमध्ये तसेच खाजगी शिकवणी वर्गांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण तणाव निर्माण होऊ नये, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्याचे आदेश देत शालेय शिक्षण विभागाने कडक पावले उचलली आहेत। खाजगी शिकवणी वर्ग चालकांनी विद्यार्थी आणि पालकांना यशस्वी होण्याची हमी देऊ नये असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे। याबाबत खाजगी शिकवणी वर्गांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन जिल्हास्तरीय निरीक्षण समितीत उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे सदस्य असणार आहेत। जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने सामाजिक कार्यकर्ता, बालमानसतज्ञ नामनिर्देशित सदस्य असणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। 2026चा केंद्रीय अर्थसंकल्प रविवार 1 फेब्रुवारीला सादर केला जाईल, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे। यंदा 1 फेब्रुवारीला रविवार असल्याने काही जण तारीख बदलणार का असा प्रश्न विचारत होते, परंतु आता खुद्द लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले की कोणताही बदल होणार नाही। त्यामुळे आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवार 1 फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर करतील। महत्त्वाचे म्हणजे 2017 नंतर पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर केला जाईल।
त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंदरस्ते योजना सुरू केली असून या योजनेतून ग्रामीण भागातील शेतरस्ते व पाणंदरस्ते यंत्रसामग्रीच्या सहाय्याने 15 फूट रुंद व पक्के करण्यात येणार आहेत. यामुळे शेतीमाल वाहतूक सुलभ होणार असून शेतीतील अतिक्रमणांचे प्रश्नही मार्गी लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकांपूर्वी राज्य सरकारकडून जानेवारी 2026चा लाभ आधीच देण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली होती. मकर संक्रांती सणापूर्वीच डिसेंबर व जानेवारी या 2 महिन्यांचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते महिलांना वितरित करण्यात येणार होते. मात्र लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता ॲडव्हान्स देण्यास निवडणूक आयोगाने ब्रेक लावला आहे. आचारसंहितेमुळे ॲडव्हान्स हप्ता देता येणार नसल्याचे सांगत राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्र विधिमंडळातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 4 आमदारांसह सत्ताधारी पक्षातील 6 आमदारांना मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय काढण्यात आला असून या आमदारांना लाल दिवासह मंत्रिपदांच्या सुविधा मिळणार आहेत. हा निर्णय विधानसभा व विधान परिषदेत कार्यरत मुख्य प्रतोद आणि प्रतोदावर लागू होणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या एकूण 16 आमदारांना कॅबिनेट व राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. 2017 तत्कालीन सरकारने विधानसभा व विधान परिषदेत एकूण संख्येच्या 10% किंवा त्याहून अधिक सदस्य संख्या असलेल्या पक्षांच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, प्रतोदांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. 14व्या विधानसभेनंतर 2021 या संदर्भात GR काढण्यात आला होता. आता 15वी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर नव्याने सुधारित GR जारी करण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिला पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार? गेल्या 2 महिन्यांपासून 1500ची रक्कम खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक लाभार्थी संभ्रमात आहेत. मात्र आता महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी राजकीय व प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी दावा केला आहे की पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिलांचा मिळून एकत्र हप्ता जमा केला जाईल. जर हा दावा खरा ठरला तर लाभार्थी महिलांना एकाच वेळी 3000 रुपये मिळू शकतात. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी बृहन्मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यासाठी दक्षता पथक स्थापन केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुचाकी चालवत रोड शो करणार आहेत. इतवारी भारतमाता चौक ते महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा हा रोड शो असणार आहे.